पण कळमजाई माता प्रसन्न म्हणजे मंदिर आहे ते पोंदेवाडीमध्ये, म्हणजे रोडेवाडी जो फाटा आहे तिच्या जवळ आहे. म्हणजे साधारण नागखंडगाव ते खडकवाडी रस्त्यावर आहे, याला जो रस्त्यावर आहे. पण तर इथं जे कळमजाई मंदिर आहे तिथे चोरी झाली आणि देवीच्या अंगावर 4 मणी आणि बाकीचं थोडं सोनं गेल्याचं सांगण्यात आलं. साधारण अंदाजे 20 ते 25,000 रुपये चोरी झाली. तर ही घटना कशी घडली, काय घडली याबाबत माजी सरपंच आणि आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळून यांच्याकडून जाणून घेऊ. बोला. काय झालं, सोमवारी सकाळी 7 वाजता मला येथील रोज पूजेचं काम करणाऱ्या संदीप रोड यांचा फोन आला की या ठिकाणी चोरी झालेली. या ठिकाणी आम्ही समक्ष ग्रामस्थांवर पाहणी केली. त्यामध्ये संदीप कोकरकर, अमोल, सतीश बोलत आम्ही सर्वांनी ठिकाणी पाहणी केली. पाहणी केली असता देवीच्या अंगावर 4 मणी, एक वाटी होती आणि या शेजारी असणारे एक पितळी हे पण होतं मुकुटा, तो पण बाहेर काढण्यात आला होता. पण तो काय त्यांनी नेला नाही, कारण त्याचं काय ते सोन्याचं नव्हतं. या ठिकाणी गेले 5-6 दिवसापासून पाठीमागं 4 दिवसापूर्वी आमच्याच हद्दीतील काळूबाई या ठिकाणी सुद्धा चोरी झाली. तिथे 1.5 ते 2 लाखाचा ऐवज चोरी गेलेला आहे. आज या ठिकाणी झाली. हे तर ठिकाण असे की बेलाचे जो रस्ता एक मिनिटात एक गाडी या ठिकाणी जात असते, तरी या ठिकाणी चोरी झालेली आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासन काल आलं होतं, त्यांनी पंचनामा केलेला आहे. माझी पोलिसांना विनंती आपण लवकर संबंधित चोरीचा शोध लावून शिक्षा त्या संबंधित गुन्हेगारांना शिक्षा द्यावी. तर एकंदर चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत आणि काही ड्रोनचं सामने आहे का काय याबाबत काय म्हणणं आहे नेमकं समजून घेऊ. काय नाव तुमचं? हा, काय मत आहे चोरीबाबत, काय कशी घटना घडली किंवा काय उपाययोजना केल्या पाहिजे? काय झालं, रात्रीच्या वेळेस ना दररोज 7-8 ड्रोन फिरत असतात. त्याच्यामुळे नागरिकांमध्ये एकदम नाही का संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि ते घड्या ड्रोन चोरी होती का डायरेक्ट येऊन चोरी करते त्याची काय आम्हाला नक्की कल्पना होत नाही. तर एकंदर चोऱ्यांमुळं भयभीत झाले शेतकरी किंवा सगळे ग्रामस्थ, तर याबाबत काय मत आहे तुमचं? सांग. काय नाव तुमचं? संकेत कोकरकर. हा, बोला. काय झालंय, रात्रीच्या वेळी ड्रोन येतात, पण ड्रोनची लोकल ड्रोन तर गेली, चोऱ्या पाठीमागं वाटतात. आणि त्या दिवशी पण रात्रीचे पोलिसांचे पोलीस अधिकारी तालुका वगैरे रात्री 3 वाजेपर्यंत हजर होतो. त्याच्यानंतर त्या मंदिराची चोरी झाली. इथे पण 1 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनचे कर्मचारी रोड फाटा या ठिकाणी हजर असतात. ते तिथून निघून गेल्यानंतर कळमजाई मंदिराची चोरी झाली. म्हणजे सुरक्षा व्यवस्था असताना तिथे निघून गेल्यानंतर पाठीमागे चोऱ्या होतात. त्याची पोलीस स्टेशनने सर्व काळजी घ्यावी. एकंदर पोलिसांनी सतर्क राहायला पाहिजे आणि समजा जे आसपासचे ग्रामस्थ त्यांनी सतर्क राहायला पाहिजे. या दृष्टीने काय उपाययोजना होतात किंवा काय याबाबत काय मत? पहिले म्हणजे शासनाने ते ड्रोन नक्की कशा संदर्भात आहे हा खुलासा करावा. कारण की त्या ड्रोनचं नाव ड्रोनचं होतंय, पण चोऱ्या दुसऱ्याच करून जातात. आणि नक्की काय होते, ड्रोनच्या नावाखाली चोऱ्या होतात. त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. कारण की इकडे आले चोर, तिकडे आले चोर, आणि अफवा काही पसरले जातात. तर काही ठिकाणी वस्तुस्थिती असते. त्यामुळे ड्रोनमुळे सगळे होते. ड्रोन आणि ही चोरी याचं काही साम्य आहे का याबाबत उलट सुलट चर्चा चालू आहे, परंतु अधिकृत जोरात आहे. नेमकं काय मत आहे सगळ्यांचं जाणून घेऊ. काय नाव तुमचं? माझं नाव संदीप रोडे. मी साधारणतः सकाळी दर्शनासाठी ते 6 वाजता 9 वाजता मला कटावलीने तो कुलूप आहे ते खोललेलं दिसलं. मग मी सरपंचांना कॉल केला आणि सगळ्या भेटण्याची माहिती दिली. साधारणतः एक दिवस पूर्वीच काळूबाई मंदिरामध्ये अशी घटना घडली होती. आणि अशा गोष्टींना समस्या होतात की इतरीकडे काहीतरी होऊ शकतं आणि ते निदर्शनात आलं. आता हा जो रस्ता आहे तो साधारणतः बेडल्याला जाणारा आणि पुण्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. त्याच्यापासून साधारणतः थोड्याशा अंतरावर अशा जर घटना घडायला लागल्या तर परिसरामध्ये कुठेही घडू शकते. प्रशासनाकडे त्वरित लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे. एकंदर चोऱ्या मंदिरांच्या वाढल्या, चोरट्यांनी मंदिरात लक्ष केले आहेत आणि सहजपणे आता बघा इथूनच साधा 1.5-2 किलोमीटर अंतरावर काळूबाई मंदिर आहे, हे कळमजाई मंदिर आहे. यामध्ये मंदिरामधल्याच म्हणजे जे दागिने ते चोरला गेले आहे. आणि अशा घटना वाढू लागल्यामुळं ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. माझ्या शेजारी सगळे ग्रामस्थ आहेत पोंदेवाडीचे आणि हे सगळे दैवत आहेत. प्रत्येकाचं देवीशी किंवा काही एक नातं जडलेलं आहे. आणि अशा जर चोऱ्या झाल्या तर न्याय कोणाकडे मागायचा. कारण याच्या इथं ज्यावेळी चोरी झाली त्याच्या काही अगोदर 1 तास 2 तास साधारण 1.5 किलोमीटर अंतरावर पोलिसांची गस्त होती असंही ग्रामस्थांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर इथं चोरी झाली, काही ड्रोन फिरत होते, त्यानंतरही चोरी झाली. यामुळे सगळे शेतकरी किंवा ग्रामस्थ भयभीत झाले आहेत आणि अशा घटना घडू नये यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे.
मागच्या वेळेस आपण ज्यावेळेस काळूबाई मंदिराचं आपण आंबेगावात दाखवलं त्यावेळेस सांगितलं होतं का ज्यावेळेस महत्वाचा उत्सव असेल त्याच ऐवचा जे सोन्याचे दागिने किंवा इतर साहित्य असेल ते आपण तिथं आणून ठेवावं, त्याला देवीला घालावं आणि कार्यक्रम झाल्याच्यानंतर आपल्या लॉकरमध्ये किंवा कुठे सुरक्षितता असेल तिथे ठेवल्यास अशा चोऱ्या होणार नाही. कारण मंदिरं ही बराच वेळा निर्जनस्थळी असतात आणि तिथं मानवी वस्ती नसते आणि ते चोऱ्यांनी लक्ष ठेवून आपलं कार्यभाग ओळखून घेण्यास सुरुवात केली आहे. आणि आता भैरवनाथ मंदिरातही याला चोरी झाली शिंगव्याला, त्याच्या अगदी अगोदर मराठीला 2 महिन्यापूर्वी तिथे चोरी झाली. याचा काय अजून छडा लागलेला नाही. पोलीस येतात, पंचनामा करतात, श्वान पथक येतं, काही प्रमाणात मागदान होतं, परंतु चोरते जे आहेत तिथपर्यंत त्यांना यश आलेलं नाही. यासाठी पोलिसांनी उपाययोजना करणं गरजेचं आहे. आंबेगावात वृत्तवाहिनीसाठी संतोष वळसे पाटील, मंचर कळमजाई माता मंदिर, रोडवाडी फाटा.